नमस्कार, आणखीन एका व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सो आम्ही रेवदंड्याला आमच्या मित्राच्या बहिणीच्या घरी होतो मगाशी ना, तर जेवलो वगैरे निघालो तिथून 12:15पर्यंत आणि आता वाजले आहेत 1:30. आम्ही आलो मुरुड जंजिरा किल्ला बघायला. सो तिथून इथपर्यंत म्हणजे रेवदंडा तर मुरुड जंजिरा रस्ता कसा होता हा बघा तुम्ही आता. काशी बीच येताना थांबूया. सनसेट वगैरे. घरात मोठा आहे रे. वाटतंय तर बघून त्याला जाता बाय. अरे हो, मग तेच सांगते मी. राईट आहे आपला. दोन रस्ते कुठले आहेत ना, नाही तर डायरेक्ट आपण त्या रस्त्यावर जाऊ स्टेट बाय स्टेट. तर आम्ही पोहोचलो आता मुरुडला. जाणार आहोत आम्ही किल्ल्यावर. जायचं कुठे आपल्याला किल्ल्यावर ना. हो, गाडी गेली तसंच आहे. मला पण गाडीवर हात साफ करायचा, पण माझी गाडी सेकंड हँड किंवा सर्वांना देतो कपडे साफ करून द्या. मला म्हणजे तेव्हा मला असं गाईड कर, रोड सेन्स. बाबा चालवायला येते, रोड सेन्स नाही जमत मला. बघा समोर मुरुड जंजिरा किल्ला. दिसत नाही. तर पोचलो आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे. रस्ता बघितला, खूप छान होता ना. सो तिकडे एक मध्ये आपल्याला पॅलेस पण लागला. सो त्याचं हिस्ट्री मला माहिती नाही, माहिती असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेन नंतर. सो पार्किंगमध्ये गाडी लावली आहे आणि 100 रुपये पार्किंग. मुरुड जंजिरा एंटर करायला 100 रुपये प्लस आता मध्ये पण 20 रुपये ग्रामपंचायतीचे घेतले. सो असा टोटल कॉस्ट होतं आपल्याला. आणि आता पार्किंगमध्ये गाडी लावली आणि चष्मा मी विसरली घरी, म्हणजे गॉगल. सो आता इकडनं घेतला आणि हॅट पण 100 रुपये. हे रिजनेबल वाटलं की आधी महाग असेल, पण 100 रुपयाला मिळालं. सो वर्थ इट. सो आता वाट बघतोय, जाऊ थोड्या वेळातच. आणि मस्त भरपूर भरपेट जेवलो घरी, घरचं जेवण. बरं वाटलं आता, म्हणजे बाहेर खायची गरज नाही. संध्याकाळी बघू, सनसेटच्या वेळी काशीद बीचला जायचं आहे जाताना. सो स्टे ट्यून. पहिल्यांदाच जाणार आहे मी किल्ल्यावरती. सो स्टे विथ मी. इकडे बघा पार्किंग आणि दुकानं पण इकडे रिजनेबल आहे. तुम्ही कधी आलात तर नक्की घेऊ शकता. हे ब्लॅक कलर इकडे होता. चालू आहे, बोटीने जायचं आहे किल्ल्यावरती. सो तिथेच
इथे आपल्याला तिकीट बुक करण्यासाठी तर 100 रुपये एक तिकीट आहे. आम्ही 5 जण. सो एक किल्ल्याच्या आत प्रवेश 25 रुपये पण लिहिले आहे. किल्ल्याच्या आत प्रवेश 25 रुपये. हे बोटीचे पैसे 100 रुपये पर पर्सन. इथे का आलो आपण पार्किंग घेऊन 5 जण. आम्ही गेलो तर तशी बोट होती पण अशाच बोट नको बाई तशी बोट ती बरी. अरे पण ती तशीच बोट राहील तिकडे. नाही ही जाते. हा तेच बोलते हीच बोलते मी. तिथे ना सो खाली बघ इथून आपल्याला बोट हे बघ ना बघायची सगळीकडे बोट. चाललंय. तर बोट जाऊ आता. बापरे भीतीच वाटते. पाहण्यात जायचं म्हणजे पण थोडंसंच डिस्टन्स आहे असं काय वाटणार नाही. सो हे बघा असं घेऊन जात आहेत. लाईफ जॅकेट इज मस्ट. बघा असं मांडी घालून खाली बसवलं आहे आपला किल्ला. खूप जास्त गरमी लागली वाटतं. चला आपला नंबर लागलाय. ती समोरची दुसरी बोट येते ना मागे त्या बोटच्या मागे ती बोट मे बी आहे आपली. लाईफ जॅकेट घालून आम्ही बसलो सगळे इकडे लाईन. परफेक्ट. इकडे बघ आता. आगे आणि का रे. तर हे इथे असं उघडतात आता. शीर अच्छा शीर बोलतात त्याने एक बॅलन्स होते ना आपली बोट. गाडीला हे भेटते. अच्छा घोडीला स्पीड भेटतं. अच्छा साईड बदलल्यावर लगेच आपली बोट टर्न मारणार आहे. टर्न मारला आपल्या बोटीने. आप जरा टिकट दिखाओ. जिसके पास नहीं हो पानी में कूद जाओ. बस पूरा पाणी मी कूद जायचं. तर हे जे आहे मगाशी या साईडला होतं. सो बोट स्ट्रेट होती तर त्या साईडला केल्यावरती आपली बोट टर्न मारून किल्ल्याच्या दिशेने जाते. 45 मिनट के बाद जब आप लोग किला घूम के वापस आएंगे तो यही बोट में बैठना है. बोट का नाम लासानी है. क्या नाम है? लासानी. जितने लाइफ जैकेट है उतना कैपेसिटी देता है बोट. अगर दूसरे बोट में जाएंगे तो आपको लेगा नहीं. तो बराए मेहरबानी
अंदर जाने के बाद आपका टाइम स्टार्ट होगा 45 मिनट, और 45 मिनट में ये किला घूमना ये पॉसिबल नहीं है। ये किला बहुत छोटा है, मतलब बड़ा है, 22 एकड़ का किला बना हुआ है, और अपने को घूमना है। मेन पॉइंट आप लोग को देखना है, रानी का महल, राजा का दरबार, वॉच टावर, टहलनी बुरुज, बारूद खाने, नगार खाने, किसने किले को बनाया, किला बनाने से पहले समंदर के बीच में क्या था, और किला बनाने वाला बादशाह कहाँ से आया। जंजीरा किला 3 रीजनों में बना हुआ। पहला रीजन, जब तक इसकी बोट किले के पास में नहीं जाएंगे आपको इसका दरवाजा पता नहीं चलेगा कहाँ पर इसका दरवाजा है। आपको दरवाजा दिखाई दिया इसका? नहीं दिया। जब सामने जाएंगे उसके बाद इसका दरवाजा दिखता है। दूसरा रीजन, किले के चारों तरफ खारा पानी, और किले के अंदर मीठे पानी के 2 तालाब है। इतने बड़े तालाब है कि जिस नाव में आप लोग बैठे हैं, ये नाव को उठा के अगर तालाब में डाला गया तो यकीन मानो ये राउंड मारेंगे अंदर। इतने बड़े मीठे पानी के 2 तालाब है, और 60 फुट गहरे तालाब है, 60 फुट। तो क्यों खुदा इतने बड़े बड़े तालाब किले के अंदर कैसे आए हैं, ये पूरा एक इन्फॉर्मेशन मालूम आते है। अभी पानी में ना हाई टाइड चालू, मतलब हाई टाइड और लो टाइड में फ़र्क क्या होता है, 6 घंटा पानी में भर्ती होता है और 6 घंटा वो डी होता है। तो भर्ती के वक्त पानी जो है ना ऊपर जाता है, वो देख रहे हैं ना आप लोग, किले के बाउंड्री देखो है, ये भी देखो नज़र आती है, वो लाइन तक पानी जाता है। डरने की बात नहीं है, उस वक्त भी लोगों को उतारते हैं। उस वक्त समंदर की लहरें किले के दीवारों पे टकराने की वजह से इसका पत्थर देखो खराब हो गया, झीज गया, लेकिन इसका मटेरियल जॉइंट अभी भी अपनी जगह नहीं छोड़ा, यानी पत्थरों से मजबूत इसका मटेरियल इस्तेमाल किया। तो इसके मटेरियल में क्या इस्तेमाल किया, किले को किसने बनाया, कब बनाया, किला बनाने से पहले समंदर के बीच में क्या था, ये पूरा जो है ना एक मालूमात है, एक इन्फॉर्मेशन है। ये इन्फॉर्मेशन मालूमात किले के अंदर एक गाइड देता है, गाइड चार्ज लेता है। जैसा एक फैमिली कपल ग्रुप आता है, हम लोग 1000-1200 रुपया गाइड का चार्ज लगाते हैं। लेकिन आप लोग कॉमन बोट में आए, अगर सब लोग साथ में जाएंगे तो आप लोग को पर हेड एक आदमी के पीछे आपको 50 रुपया चार्ज लगेगा। सब साथ में जाएंगे तो 2 लोग 4 लोग जाएंगे तो गाइड नहीं आता है, समझे ना। तो सब अगर एग्री है आप लोग 50 रुपया पर हेड से, तो मैं साथ में आऊँगा, आपको घुमाऊँगा और वक्त पे लेके आऊँगा। ये मैंने आप लोगों को ट्रेलर बताया, अंदर फिल्म जो है वो बाकी है, समझेगी नहीं। देखो अभी वहाँ पर समंदर 60 फुट गहरा है, उसके नीचे से एक टनल है, अंडर वाटर टनल, भुइयारी मार्ग, सीधा गांव में जाके खुलता है। जिस गांव से आप लोग टिकट निकाल के ना, राजपुरी गांव, ये वहाँ पर रास्ता आके खुलता है, समझे। तो जिसको भी जाना है गाइड के साथ बता दो, अगर सब साथ में जाएंगे, साथ में अपना ग्रुप रहेगा, बोट भी मिस नहीं होगा और गाइड भी आएगा और बराबर घुमा के आप लोग को वक्त पे लेके आएगा, समझेगी। तो जिसको भी जाना है अपना अपना पैसा यहाँ पर जमा करो। ये हुसैन भाई के पास दे तर आप लोग। तर असं ते कव आहे ना, त्याच्या साईडला असा आतल्या बाजूला दरवाजा आहे, जो तुम्हाला उघड्या डोळ्यांनी म्हणजे लांबून दिसणार नाही। तो जवळ आल्यावर बघा आपल्याला दिसतोय दरवाजा, आणि जायचा रस्ता पण बघा पाण्यातून जायचंय। तर इकडनं एंट्री बघा कशी खालून पाण्यातून आपल्याला असं जायचंय दगडांच्या वाटेने। पाणी इथपर्यंत येतं आणि इथून पायऱ्या सुरू फायनली। छत्रपती शिवाजी महाराज की जय। किल्ल्याच्या आत एंटर केलाय आपण। तर इकडे बोटची किंमत आहे 25 रुपीज एंट्री, सॉरी बोट नाही, किल्ल्याच्या एंट्री फीज आहे 25 रुपीज। मला किल्ला डोळ्याने बघायचा किल्ला। तिकडे हे तलाव आहे 60 फूट खोल, मग अशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे हेच ते तलाव। तोफेवर बसायचं नसते। इकडनं व्ह्यू बघा बाहेर।
तिकडनं खाली उतरून आलं तर जरा भरपूर ऊन आहे पण चांगलं आहे. हां मस्त घाण गेली. तर 2 तलावांपैकी दुसरं तलाव आणि तिकडे त्या साईडला होतं मग अशी बघितलं आपण. आणि हे गोड्या पाण्याचं तलाव. हां सगळं थंड वाटतंय. वाव नैनितालनंतर आता सगळे मासे दिसतात. व्हिडिओ मध्ये आहे बघ एवढे मोठे मोठे मासे. आणि हेच ते गोड्या पाण्याचं तलाव. भारी आहे ना. कचरा पण केवढा. आम्ही एवढ्या मोठ्या बोटमध्ये 7 जण आहोत. सगळे दुसऱ्या बोटमध्ये गेले. फोन वाजते गौरव. तर आम्ही निघालो किल्ल्यावरनं बोटीतनं आलो आणि आमची गाडी घेऊन आम्ही वरच्या रस्त्याने आलो. तो हा व्ह्यू बघा बाय मस्त. हे सगळ्यांनी बसन येते लाईनीत फोटो काढूया. तर आम्ही आलोय हॉटेल चौपाकी काशीद बीचला. गौरवच्या मित्राचं म्हणजे माझा पण मित्रच आहे. सो त्याचं आहे इकडे हॉटेल स्टे. म्हणजे पाटील खानावळ आहे ना त्यांचंच हे हॉटेल चौपाकी म्हणून तिकडे आहे स्टेसाठी. बघा चिरांचं बांधकाम आहे. खूप छान असं केलेलं आहे. सो तुम्हाला पण कधी यायचं असेल तर नक्की इथे व्हिजिट करा. तर आम्ही सगळे आलो आहे शेतात ताईच्या. मस्त पोपटी आणि कौल चिकनचं प्लॅन आहे आणि व्हेज कौल पण करणार आहोत. सो कसं काय काय होतं ते सगळं तुमच्यासोबत शेअर करू. सो आणि बघा लाईट लावायचे अरेंजमेंट्स चालू आहे आणि इकडे सगळं सामान वगैरे रेडी आहे. चार्जेस म्युझिक लावायला लागेल मला पहिले इथे सेट करून काय बॅटल. इकडे लाईट लावायचं काम चालू आहे. नाही मला नाही करायचं. आता बोल मला बोलशील आता छोटी. इकडे सगळी तयारी. एक काम कर तो पण हा पण लाव. त्याला ह्याच्यावर बसू दे उभा राहू दे ना. तू अजून वरती त्याला कर. पुढे घेते पुढे घे त्याला तर लागू. सो लाईटीचं काम परफेक्ट झालंय आणि मस्त उजेड मस्त आहे. हे मी बोलायला पाहिजे. सगळं झालं की मला उठव. रील होती नाही का इकडचीच होती. कौल फ्राय खाल तुम्ही मटक्यातले कमी खाल. तुझ्या हिशोबाने करा.
आता नाही भुकणार भाऊ, वास आला ना. असू दे रे, असू दे. आजूबाजूला कोण नाही येणार, राहू दे. काढ. अरे काढ अजून. काढ हो. आम्ही वाडीत बनवला होता ना, मी सुरुवात केली नंतर आणखी त्यांनीच केला. मी उठून बसलो. बकरा बनवतो. हे अमूल बटर आणला काय? बटर नाही आणलाय. चरबी बघितली होती मी, चरबी दिसत नाही मला. कोयती आणते तू. कशाला दे ना मग पॅकेट फोडते. कोयती कशाला पाहिजे कोयती तुला हे पॅकेट फोडायला? द्या ना, तेवढी प्रॅक्टिस आहे. ते प्रसाद नाही तरी चावतच असत. तुझी येऊ दे रे बायको, मग माझ्याच हाताखाली आहे रे. अजून बहिणी तर लांब राहिल्या. मीच पहिली छळेन ना तर बघेन तुझी पण. अरे तो कोयती बजाव. हे घे. लवकर झोपली. टाक. अगं टाक ना, हे घे फोडलेलं ह्याच्यात ना. हा टाक, सगळी टाक. कशाला? हा मग त्याशिवाय चव लागल तुला. हो. ह्याच्यातच टाकू ना दोन्ही पण packet. दोन आहे टाक. करतोय का? काय करतोय? करतोय. एक तू पेटव जा. काट. चाटू शकतो, माझं काही म्हणणं नाही तू चाटल्याने. काय ना धैर्य राहिलं आपलं. धैर्य राहिलं. आणलंय नाही ना, राहू दे. याला हे कवर घालायचंय ना. काय रे, कवर घालायचंय ना याला. कोणला? हा ह्याला घालूया ना कवर. म्हणजे कवर कलरचं कोटिंग. ओके, तो बोलतोय कोणता होता कोटिंग? एक असं अंडा सांगा ना. टाकायचा. एक अंडा घाल. कवर तेच तुला कोटिंग बोल. दोन्ही पण घालू ह्याच्यात. ह्याच्यात घालायचं होतं ते. हो ह्याच्यात घालते सगळं एकातच नको घालू. हा राहू दे, चला ते घालूया. 1-2 घाल त्याच्यात. व्हिडिओला कॉपीराइट येईल. माझं पॅकेट आहे. दादा व्हिडिओला कॉपीराइट येईल. चालते. ते हा copyright कॉपीराइट आहे. गाणी असते ती हे टाकेल त्याच्यावरती, म्युझिक टाकेल. कुठचं कॉपीराइट येईल? झालं हे करू. YouTubeला कॉपीराइट येते. यात पण अंडा टाकायचा का? नाही झालं ना. अजून टाकायचं कुठला गाणं? कुठला पण त्यात टाकला मी. आता हो ऑटोमॅटिक तिथे घालायचं ना. हे रे रडू नकोस. नाही, आम्ही हंडी उतरायला आणलाय. तिचं ना तिचं. आज भी जब वो मंजर नजर आते हैं दिल की दर्द में भी हुआ ना किसी को खबर ना खुद को पता. तर इथे मी माझं व्हेज कौल फ्रायसाठी वांगे आणि बटाटे घेतली आहेत आणि ते बाकीच्यांचं चिकन फ्राय कौल फ्रायसाठी आणि हे पोपटीसाठी आणि तिकडे चूल पेटते आपल्या कौल चिकनसाठी. तर इथे पोपटीची हंडी भरायला घेतोय.
ते इथे घेतले असं ब्लपाखाली तर बरं आलं. लाईट पण मस्त. गाऊन काढू शेंगा नॉर्मल का कशात काढशील टाकशील ना. आला तरी ते कोणाची हिंमत नाही. मग तुम्ही जातो कोणाची. माझ्याकडे आलं तर माहितीये पण पोपटी लावलेली. भावाजी होते मला वाटतं. पप्पा भावाजींबरोबरच खावायला येतात. दुसरं एक कौल असतं ना पाहिजे. हे जाळी आहे बघ, त्याला दुसऱ्या साईडला हे कर, पेटव आणि भाजून दे. आधी भांबोडीचा पाला टाकलाय, त्याच्यानंतर काय बोलतात त्याला, हरभरा, वालपापडी. आयरोली आता आयरोली मला उलटा नाही वाटणार. आयरोलीचा हे पकडून इकडून नाही. चेंबूरला कशाला जाऊ? माहीमलाच जाणार ना तुझ्या लोकांना सोडायला. माहीमला जाईन ग. तर माझं हे व्हेज इकडे होतंय. अंकिता मला भाजून देते. हे बघा माझं व्हेज, वांगी फ्राय, कॉर्न, आलू. मला कोण आला बोला मावशी. लक्षात ठेवा पेट घेतल्यानंतर 20 मिनिटं घे. हाय गेल्या वर्षी बसलो.
गोल गोल फिरत त्याच्या उमेश भाऊ आलते तेव्हा फिरत होते ना. तर झालं आहे नेक्स्ट डे, मस्त काल रात्री पोपटी आणि कौल वगैरे मस्त झालेलं. सो हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. सो तोपर्यंत आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय सजेशन असतील तर नक्की कमेंट करा. सो टिल देन स्टे ट्यून, बाय, टेक केअर.